नमस्कार, प्रतिभा पी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर बघा, आपले जे मोफत अरिवर्कचे क्लास चालू आहे, तर त्यामध्ये मी तुम्हाला आज इथे बघा जरदोशी घेतलेली आहे, ठीक आहे। आणि बऱ्याच ताईंची कमेंट होती की जरदोशी पासून चेन स्टिच कशी बनवायची ते शिकवा। तर बघा, आपलं हे राहिलेलं होतं, मी तुम्हाला जरदोशी पासून चेन स्टिच कशी बनवायची हे शिकवलेलं नव्हतं। सर्व म्हणजे जवळजवळ सर्व प्रकारचे मी तुम्हाला चेन स्टिच शिकवलेलं आहे, त्यामध्ये जरदोशी हे आपलं राहिलं होतं। तर मग आता आपलं जे आपलं बघा लोड स्टिच आणि पाणी स्टिच चालू होतं, तर म्हटलं आता चला आपलं अगोदर आहे ना जरदोशीची जी चेन स्टिच आहे ती अगोदर बनवू शिकवते तुम्हाला, आणि त्याच्यानंतर पुढचं जे आपलं आहे ती कंटिन्यू करूयात, ठीक आहे। तर जरदोशी पासून चेन स्टिच कशी बनवायची आहे, तर ही कशासाठी उपयोगी पडते हेही मी तुम्हाला अगोदर सुरुवातीला सांगते, म्हणजे तुमच्या ते लक्षात येईल की ही आपल्याला जरदोशी पासून जे चेन स्टिच बनवायची आहे ही पुढे कशासाठी उपयोगी येणार आहे, ठीक आहे। तर बघा, आपण जेव्हा ब्लाऊजला बघा, आता मी तुम्हाला एक ब्लाऊज बनवून दाखवलेला आहे, ठीक आहे। तिथे आपण 3 लाईनी आपलं जे जरी थ्रेड आहे बघा, हा जरी थ्रेड आहे आणि याच्या मी 3 लाईनी तुम्हाला चेन स्टिचच्या बनवून दाखवलेल्या आहे, ठीक आहे। तर त्याच प्रकारे ह्या 3 लाईनी झाल्यानंतर आपल्याला याची बघा याची आपण चेन स्टिच बनवू शकतो या 3 लाईनी नंतर, किंवा आपल्याला जर वेगळं कसलं डिझाईन बनवायचं असेल, ठीक आहे, तर आपण तिथेही वेगवेगळ्या प्रकारे याचं चेन स्टिच वापरून डिझाईन बनवू शकतो। तर ते कसं मी म्हणजे तुम्हाला चेन स्टिच करून दाखवणार आहे, ठीक आहे। आणि मग डिझाईन कसं करायचं आहे तेही मी तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, किंवा एखादं डिझाईनही बनवून दाखवणार आहे, ठीक आहे। तर हे तुम्हाला इथे समजलं असेल। त्याचबरोबर बघा, याचा अजून दुसरा जो फायदा आहे ना तोही मी तुम्हाला सांगणार आहे चेन स्टिचचा। तर बघा, दुसरा म्हणजे काय, आपण जेव्हा लोड स्टिच बनवतो, याची लोड स्टिच बनवतो ना, तर बघा मी तुम्हाला आहे ना आपली जी पायपिंग आहे, ठीक आहे, आपलं जे हे बघा, हा पायपिंगची दोरी आहे, तर ही वापरून आपण लोड स्टिच बनवतो। मी तुम्हाला याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये ते सांगितलेलं आहे। तर बघा, हे वापरूनही आपण पायपिंग बनवू शकतो, लोड स्टिच बनवू शकतो। आणि त्याचबरोबर बघा, हे जे आपलं आहे ना जरदोशी, हे वापरूनही आपण लोड स्टिच बनवू शकतो, ठीक आहे। तर इथे असे 2 फायदे आपले होतात, तर ही चेन स्टिच वापरून, ठीक आहे। तर हे तुम्हाला बरंचसं कळालं असेल आजच्या व्हिडिओमध्ये, म्हणजे याचं हे जरदोशी वापरून काय काय आपल्याला फायदा होणार आहे। तर बघा, व्हिडिओची सुरुवात करण्या अगोदर आपल्या चॅनलवरती याच्या अगोदर मी तुम्हाला संपूर्ण हँडवर्क जे आहे, बेसिक हँडवर्क शिकवलेलं आहे। आणि जे नवीन ताई आहेत ना त्यांच्यासाठी तर बघा, दिवसेंदिवस जी आपली युट्यूब फॅमिली आहे ती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे। तर मला म्हणजे जी आपली युट्यूब फॅमिली वाढत चाललेली आहे ना, तर ते बघून मला खूप असा आनंद होत आहे। तर बघा, आता ज्या नवीन ताई आहेत ना, तर त्यांना खूप असे प्रश्न पडतात। आता ते कसं चालूच व्हिडिओ बघतात, ज्या नवीन आहेत ऍड होत चालतात, तर ते जे आत्ता व्हिडिओ चालू आहेत तेच बघतात आणि याच्या अगोदरचे व्हिडिओ बघत नाही। तर त्यांच्यासाठी मी हे सांगते की बघा, याच्या अगोदर आपलं बेसिक हँडवर्क झालेलं आहे, त्या बेसिकच्या हँडवर्कच्या अगोदर मी तुम्हाला अरिवर्कला कुठलं कुठलं कसं सामान लागणार आहे, त्याची क्वालिटी कुठली घ्यायची, कसं काय करायचं, याचा असं सविस्तर व्हिडिओ मी बनवून टाकलेला आहे। त्याचबरोबर मी तुम्हाला सर्व सामानाची लिस्ट देखील दिलेली आहे। बघा, लिस्टसाठी मला ना 2-3 कमेंट आल्या होत्या की लिस्ट टाका, तर मी बघा तुम्हाला लिस्ट टाकलेली आहे, तर ती तुम्ही नक्की बघा। बघा, मी तुम्हाला कम्युनिटी पोस्ट टाकली होती एक, आता ज्या नवीन आहे त्यांना म्हणजे तुम्ही जर चॅनलवरती गेला तर तुम्हाला ती मिळून जाईल, ठीक आहे। आणि त्याचबरोबर बघा, मी एक शॉर्ट व्हिडिओ टाकला होता, तर सामानाची यादी म्हणून, तर त्यामध्येही तुम्हाला मिळून जाईल। आणि त्याचबरोबर मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये देखील ती जी वहीमध्ये मी लिहिलेलं होतं ती तुम्हाला ती यादी दाखवलेली आहे, ठीक आहे। तर तुम्ही ते व्हिडिओ बघितले की तुम्हाला आपसूक कळून जाईल। आणि त्याचबरोबर बघा, हँडवर्क झाल्यानंतर आपण अरिवर्कला सुरुवात केलेली आहे। आपलं जे बेसिक अरिवर्क आहे ना त्याला सुरुवात केलेली आहे। तर बेसिक अरिवर्कमध्ये मी तुम्हाला खूप काय काय शिकवलेलं आहे बघा, चेन स्टिच शिकवलेली आहे,
चेन स्टिच झाल्यानंतर गाठ कशी द्यायची ते शिकवलेलं आहे. त्यानंतर शुगर बीट्स कसे लावायचे, कट्स पाईप कसे लावायचे आणि आपले जे व्हाईट मोती आहेत ते कसे लावायचे, गोल्डन मोती कसे लावायचे, आपले ही जरदोशी वापरून फ्लावर कसं बनवायचं, लोड स्टिच, अजून बरेच वेगवेगळे प्रकार शिकवलेले आहे तुम्हाला. तर तुम्ही जर असे स्टेप बाय स्टेप, आणि बघा तुम्हाला जर चॅनलवरती व्हिडिओ नसेल मिळत तर तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊनही ते व्हिडिओ एका पाठोपाठ एक तुम्हाला लगेच मिळून जाईल. ठीक आहे. आणि त्यानंतर बघा मी तुम्हाला एक अगदी सविस्तरमध्ये ब्लाऊजवरती मार्किंग कसं करायचं याचाही सेपरेट व्हिडिओ केलेला आहे आणि त्याबरोबर ब्लाऊजवरती डिझाईन कसं करायचं तेही मी तुम्हाला शिकवलेलं आहे. ठीक आहे. तर आणि त्यानंतर बघा पाणी स्टिचही आपली झालेली आहे. तर अशा प्रकारे, आणि एका ताईची कमेंट होती की त्यांना जी शेवटची गाठ आहे बघा, आपण चेन स्टिच झाल्यावर जी गाठ देतो त्याचा परत व्हिडिओ टाका. तर मी व्हिडिओ बघा, एक लॉंग व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि एक शॉर्ट व्हिडिओ शेअर केलेला आहे. तर तुम्ही लॉंग व्हिडिओ बघा किंवा शॉर्ट व्हिडिओ बघा, कुठलाही व्हिडिओ बघितला तर तुम्हाला अगदी इझिली ती गाठ देईल. आणि तशी मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये शेवटीला गाठ कशी द्यायची आहे ते सांगत असते. ठीक आहे. तर बघा, आणि आता चला आपण आता आपल्या व्हिडिओकडे सुरुवात करूया, आपला व्हिडिओ बघूयात. तर त्या अगोदर बघा, ज्या कोणी ताई नवीन आहेत ना, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि त्याचबरोबर त्या समोरील बेल आयकॉनलाही क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तो तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती लगेच दिसेल. त्याचबरोबर अशाच ज्या आपल्या मैत्रिणी आहे अजून त्यांनाही अरीवर्क करण्याची इच्छा आहे, परंतु बघा घराच्या बाहेर त्यांना जाता येत नाही, काय कारणास्तव नाही जाता येत. काहींची छोटी मुलं असतात, काहींना घरची परमिशन नसते, त्याच्यामुळे त्यांना बाहेर जाऊन हे क्लास करता येत नाही. तर बघा, त्यांनाही अशा हा जो आपले व्हिडिओ आहे हे शेअर करा आणि त्यांनाही याची माहिती द्या, म्हणजे त्यांनाही याचा उपयोग होईल, त्यांनाही याचा फायदा घेता येईल. त्याचबरोबर तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असेल आणि याची थोडीशी जरी माहिती तुम्हाला याची महत्त्वाची वाटली असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा. ठीक आहे. तर चला मग जास्त आता वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर हे बघा, हे जे आपलं बघा, ही जाड आहे, जाड म्हणजे थोडीशी जाड आहे, याच्यापेक्षा एक बारीक आहे. तर ही जाडवाली मी घेतलेली आहे चेन स्टिचसाठी. बघा, चेन स्टिच बनवण्यासाठी ही जाडवालीच घेतात. ठीक आहे. जी बारीकवाली आहे ना, ती लोड स्टिच बनवण्यासाठी ती बारीकवाली घेत असतो. ठीक आहे. तर बघा, अशा प्रकारे मी ही घेतलेली आहे. ठीक आहे. आणि याचे हे बघा, तर हे बघा, इथे असं मी हा जो आपला शिलाईचा धागा आहे तो घेतलेला आहे आणि जरदोशीचे हे बघा अशा प्रकारे तुकडे करून घेतलेले आहे. तर बघा, हे जे कट्स पाईप आहे ना तसेच तुकडे केले, परंतु कट्स पाईप जे आहे ते आपले थोडे छोटे होते आणि हे मोठे मोठे आहे. तर बघा, ह्या साईजचेही कट्स पाईप मिळतात. ठीक आहे. तर असे तुकडे करून घेतले मी. तर बघा, साधारणतः हे ना अर्धा इंचाचे असतील, अर्धा इंचाला थोडं कमी असेल असे मी तुकडे करून आणि अंदाजे तुकडे करून घेतलेले आहे. मी मोजून व मापून नाही तुकडे केले याचे. ठीक आहे. तर काही लहान काही मोठे असे झालेले आहेत. आणि आपली जी जरदोशीची सुई आहे तर ही सुई घेतलेली आहे. आणि बघा, आता इथे जो हा आपला धागा आहे ना, याला अशा प्रकारे हे बघा इथे गाठ देऊन घेतली आणि हे बघा अशा प्रकारे आपल्याला हे अंगठ्यामध्ये आणि ह्या मधल्या बोटामध्ये हे धागे अडकवायचे आणि हा जो धागा आहे हा खालच्या बाजूने घेऊन जायचा आणि हे बघा इथे अशा प्रकारे आपल्याला जो धागा आहे ना तो वरती काढायचा. ठीक आहे. तर आता बघा, सुईमध्ये आपल्याला जरदोशी घालून घ्यायची आहे. तर बघा, सुरुवातीला मी एकच तुकडा याच्यामध्ये घालून घेतलाय बघा, म्हणजे आणि तुम्ही असंच करा म्हणजे तुम्हाला हे पटापटा हे जमेल. कारण बघा, आपण भरपूर जर याच्यामध्ये घालून घेतले आणि तुमची सुरुवात आहे तर काय होईल, एक पडेल, दुसरा जाणार नाही, त्याच्यातून धागा निसटेल, तर असं होता कामा नाही. त्यामुळे काय करायचं, अगोदर सुरुवातीला एक एक घालून बघा, एक एक जमला की त्यानंतर तुम्ही 2-2, 3-3, 4-4 असे सुईमध्ये घालून त्याची प्रॅक्टिस करू शकता. ठीक आहे. तर चला आता आपण घालून बघूया. तर बघा, अशा प्रकारे धागा जो आहे ना तो सुईमध्ये अडकून घ्यायचा आणि हे बघा अगदी त्याला जवळून आपल्याला हा जो धागा आहे खाली घालायचा आणि हे बघा सुई फिरवून अशा प्रकारे वरती काढून घ्यायची बघा. ठीक आहे. अशा प्रकारे त्यानंतर परत आपल्याला जरदोशी याच्यात घालून घ्यायची. तर बघा, आता मी काय केलं, याच्यामध्ये 2 तुकडे घालून घेतले. ठीक आहे. आणि ह्या बोटाचा आपल्याला इथे वापर करायचा आहे. ठीक आहे. तर ह्या बोटाचं कसं आहे बघा, आता हे बघा अशा प्रकारे मी ह्या 2 घालून घेतल्या, ह्या बोटाने ही खाली ओढली बघा, हे बघा असं ह्या बोटाने ही खाली ओढली आणि ह्या बोटाने ही वरती ओढली बघा अशा प्रकारे. आणि हे बघा याच्यामध्ये ही जी खालची सुई आहे त्याच्यामध्ये अडकवली आणि हे बघा या बोटाने ही खाली लोटली. ठीक आहे. आणि हे बघा खाली सुई घातली, बरोबर आपल्याला अंतर व्यवस्थित बघायचं आहे आणि अशा प्रकारे सुई फिरवून हे बघा अशा प्रकारे ही काढून घेतली, हे बघा अशा प्रकारे. ठीक आहे.
त्यानंतर बघा परत आता दुसरी जी आहे जरदोशी ती पण घालून घेतली आणि बघा अगदीच जवळून आपल्याला हा धागा खाली घालायचा आणि वरती काढून घ्यायचं। बघा अशा प्रकारे बघू शकता, हे बघा अशा प्रकारे ही जरदोशी लागत आहे। ठीक आहे, तर हे बघा आता मी याच्यामध्ये ना बरेच भरून घेतल्यात आणि बघा एक एक खाली सोडून अशा प्रकारे चेन स्टिच बनवून घ्यायची आपल्याला। बघा सोपं आहे, फक्त थोडीशी प्रॅक्टिसची गरज पाहिजे। इथे प्रॅक्टिस झाली की आपसूक आपल्याला हे जमून जातं। ठीक आहे, आणि हे बघा अशा प्रकारे मी परत एक सोडली आणि हे बघा हे आपल्याला ह्या बोटाने हे ना हे बघा अशा प्रकारे ही बघा एक निसटली, तर ह्या बोटाने आपल्याला ही खाली सोडायची आणि दुसऱ्या बोटाने वरती ओढायची। असं करायचं म्हणजे बरोबर आपल्याला किती सोडायचं आहे ती एकदा त्या बोटांनाही प्रॅक्टिस झाली की ते बोटही बरोबर सोडतात खाली। बघा हे बघा अशा प्रकारे बघू शकता। आणि आपण जो धागा घेतलेला आहे ना तो टेलरिंगचा धागा घेतलेला आहे, आपला जो शिलाईचा धागा असतो तो घेतलेला आहे। आपण चेन स्टिच बनवतो आणि जरदोशीचा ब्लाऊज बनवतो ना, तेव्हा आपल्याला इथे खूप काळजी घ्यायची आहे, कारण बघा ही जरदोशी जी आहे ना ही तार आहे। ठीक आहे, जरदोशी जी आहे ही तार आहे आणि हे स्प्रिंग सारखी आहे, बघा पूर्ण स्प्रिंगच आहे ही। तर काय होतं ना, आपण जेव्हा ब्लाऊज बनवतो तर त्या एखादी जर तार आपल्या साडीच्या पदरामध्ये वगैरे जर गुंतली तर आपला पूर्ण ब्लाऊज खराब होऊ शकतो। त्यामुळे ना काय करायचंय आपल्याला, जरदोशीचं जेव्हा आपण ब्लाऊज बनवतो तेव्हा अगदी फिनिशिंग सहित आपल्याला हे ब्लाऊज बनवायचं असतं। आणि बघा मी तुम्हाला आपल्याला अगदी व्यवस्थित आपल्याला इथे बनवायचं आहे जर आपण जरदोशीचा ब्लाऊज बनवत असेल तर। ठीक आहे, आणि दिसायला खूप सुंदर दिसतं, जरदोशीचं जे वर्क आहे ना ते दिसायला खूप सुंदर दिसतं, फक्त आपल्याला यूज करताना ते जपून यूज करायचं आहे। तर बघा अशा प्रकारे जसं बघा आपण मोती शुगर बीड्स लावलेले आहे, कट्स पाईप लावलेले आहे, सेम तीच पद्धत वापरायची आहे। आणि जो मोठा तुकडा लावायचा आहे ना तर सुरुवात आपल्याला अशी करायची आहे, म्हणजे बघा मी तुम्हाला हे बघा अशा प्रकारे आपल्याला हे आपलं कंप्लीट होत आलेलं आहे। ठीक आहे, तर अगदी सावकाश आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे आणि सुरुवातीला असंच आपल्याला याची प्रॅक्टिस करायची आहे। ठीक आहे, असेच तुकडे करून करून आपल्याला याची प्रॅक्टिस करून घ्यायची आहे। सुरुवातीला जेव्हा तुम्ही इथे आता हे जरदोशी शिकत आहात ना तर सुरुवातीला अशाच प्रकारे हे तुकडे करून घ्या छोटे छोटे आणि याची भरपूर प्रॅक्टिस करा आणि मग त्यानंतर मोठे मोठे तुकडे करून कसं चेन स्टिच बनवायचे आहे ना तेही मी तुम्हाला शिकवणार आहे। ठीक आहे, तर आता तुम्ही अशाच प्रकारे याचे तुकडे करून घ्या आणि अशा प्रकारे प्रॅक्टिस करा। त्यानंतर आपण मोठे मोठे तुकडे कसे करायचे आणि त्याचं कसं वर्क करायचं मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये ते शिकवणार आहे। ठीक आहे, तर हे बघा आता हे कंप्लीट होत आलेलं आहे, एवढीच लाईन तुम्हाला शिकवणार आहे। तर बघू शकता, तर बघा ह्या ज्या तारा आहे ना ह्या निसटल्या की त्यामध्ये धागा अटकतो आणि बऱ्याचदा तुटतोही। ठीक आहे, तर बघा मी हे कंप्लीट करून घेतलं, 2-3 लावून घेतले इथे आणि आता इथे आपल्याला काय करायचं आहे, हे शेवटचं लावून इथे व्यवस्थित गाठ देऊन घ्यायची आहे। बघा जसं मी तुम्हाला आपलं जे चेन स्टिचचं व्हिडिओ आहे ना सिल्क थ्रेडची चेन स्टिच त्याच्यामध्ये मी तुम्हाला गाठ शिकवलेली आहे, तशीच आपल्याला इथे गाठ देऊन घ्यायची आहे। ठीक आहे, तर बघा अशा प्रकारे मी तुम्हाला इथे जरदोशी वापरून चेन स्टिच कशी बनवायची आहे हे शिकवलेलं आहे। तर बघा मी आता तुम्हाला आपलं हे लावून झालंय, आता इथे झिगझॅग जी स्टिच आहे ना आपली ती बघूया। ठीक आहे, तर आता ती कशासाठी पाहिजे ना आपल्याला, तर बघा मी तुम्हाला एक लोड स्टिच शिकवलेली आहे शुगर बीड्सची। ठीक आहे, तर अजून आपल्याला बघा लोड स्टिच आपण शुगर बीड्सची शिकलेलो आहोत, तर आता आपल्याला जरदोशीची लोड स्टिच शिकायची आहे, कट्स पाईपची शिकायची आहे, अशा प्रकारे वेगवेगळे आपल्याला अजून लोड स्टिच शिकायचे आहेत। त्यासाठी आपल्याला ही जी झिगझॅग स्टिच आहे ना
ती शिकायची आहे झिगझॅग चेन स्टिच. तर बघा आपण एक प्रकारची झिगझॅग चेन स्टिच शिकलेलो आहोत, तर ती कशासाठी, नेट फिक्स करण्यासाठी शिकलेलो होतो आपण एक झिगझॅग. ठीक आहे, तर ही वेगळी आणि ती वेगळी, या दोन्हीही ज्या झिगझॅग चेन स्टिच आहे त्याच्यामध्ये खूप असा फरक आहे. ठीक आहे, तर तो कुठला फरक तुम्हाला लगेच कळेल. तुम्ही जर याच्या अगोदरचा जो मी झिगझॅग चेन स्टिचचा व्हिडिओ टाकलेला आहे तो जर तुम्ही बघितला असेल आणि आजचा बघाल तर तुम्हाला लगेच त्याच्यातला जो फरक आहे तो लगेच कळून येईल. ठीक आहे, तर बघा मी अशा प्रकारे आता इथे जरदोशीचा धागा घेतलेला आहे, जरीचा थ्रेड घेतलेला आहे आणि गाठ देऊन घेतलेली आहे. ठीक आहे, आणि आता आपण हा जो धागा आहे ना हा खाली घालूयात. तर आणि हे बघा इथून आपल्याला हा जो धागा आहे ना हे बघा अशा प्रकारे इथून काढायचा. बघा 2 लाईनी मी खेचून घेतल्या पेनाच्या साहाय्याने आणि अशा प्रकारे इकडनं मी हे काढून घेतलं. तर बघा अशा प्रकारे इकडनं आपण धागा काढला की त्यानंतर काय करायचं आहे, इकडे बघा इकडे क्रॉसमध्ये आपल्याला ही सुई जी आहे ना ती खाली घालून घ्यायची आहे. तर क्रॉसमध्ये कसं हे बघा अशा प्रकारे क्रॉसमध्ये इथे सुई घालून घ्यायची. हे बघा अशा प्रकारे, आणि इथे चेन बनवून घ्यायची. बघा जसं आपण चेन बनवतो ना तसं हे बघा अशा प्रकारे. आणि बघा अजून एक छोटीशी चेन इथे टाकून घ्यायची, अगदी छोटीशी टाकायची. हे बघा अशा प्रकारे. ठीक आहे, आता हे झालं. तर छोटी चेन टाकून झाली की परत आता इकडे आपल्याला क्रॉसमध्ये हे बघा अशा प्रकारे क्रॉसमध्ये, तर हे बघा अशा प्रकारे इकडे क्रॉसमध्ये आणि अजून एक छोटीशी चेन इथे लगेच टाकून घ्यायची. बघा हे बघा अशा प्रकारे. ठीक आहे, हे झालं. परत इकडे क्रॉसमध्ये टाकून घ्यायचं अशा प्रकारे आणि एक छोटीशी चेन. ठीक आहे, असंच आपल्याला आता हे कंटिन्यू करून घ्यायचं आहे. बघा अशा प्रकारे आता हे कंटिन्यू करायचं. तर बघा मी तुम्हाला एक लोड स्टिच शिकवलेली आहे जी आपली शुगर बीट्सची आहे. ठीक आहे, परंतु काय झालं ना तर 1-2 ताईंना ते म्हणजे थोडंसं किचकट वाटतं, कारण बघा आपण डायरेक्ट त्याच्यामध्ये शुगर बीट्सची लोड स्टिच शिकवली आणि झिगझॅग पण त्याच्यातच आलं ना, त्याच्यामुळे थोडंसं ते जड जातं आहे. तर मग मी म्हटलं आता चला अगोदर बाकीच्या लोड स्टिच शिकण्या अगोदर आपण ही झिगझॅगच शिकून घेऊया आणि मग पुढच्या लोड स्टिच जे आहे ते शिकून घेऊयात. तर त्याच्यामुळे मी ही ते लोड स्टिच तुम्हाला शिकवत आहे. तर आणि बघा लोड स्टिच ही जी आहे ना ही आपल्याला लोड बनवण्यासाठी ही झिगझॅग चेन स्टिच आहे ना ही आपल्याला लोड स्टिच बनवण्यासाठी पण उपयोगी पडते. आणि त्याचबरोबर बघा आपण जी लोड स्टिच बनवण्यासाठी दोरी पॅक करतो ना त्याच्यासाठी पण हीच आपल्याला उपयोगी पडते. बघा मी तुम्हाला दोरी पॅक करताना अशीच चेन स्टिच बनवायला शिकवलेली आहे. ठीक आहे, तर हे बघा अशा प्रकारे आपली ही झिगझॅग चेन स्टिच बनत आहे. आणि बघा ह्या चेनपासून ना अजून डिझाईनही होतं. असं नाही की फक्त आपल्याला लोड स्टिच बनवण्यासाठीच ही चेन स्टिच उपयोगी पडते, तसं नाही, आपण याच्यापासून डिझाईनही बनवू शकतो. ठीक आहे, तर बघा अशा प्रकारे आपली ही जी झिगझॅग चेन स्टिच आहे ना ही कंप्लीट होत आहे. तर बघा आणि हे बघा अशा प्रकारे. आणि बघा आता ही आपली मी आज तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये हे जे आपलं जरदोशी आहे हे लावायला शिकवलेलं आहे. आणि त्याचबरोबर ही जी आपली झिगझॅग चेन स्टिच आहे ना ही देखील शिकवलेली आहे. तर याचा उपयोगही म्हणजे याचा काय फायदा आहे, कुठेही वापरायची हेही मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला जेव्हा मी शिकवते ना काहीही असो, जेव्हा मी तुम्हाला शिकवते तर त्याचा उपयोग काय आहे, त्याचा फायदा काय आहे तेही मी तुम्हाला लगेच सांगत असते. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपली ही झिगझॅग चेन स्टिच ही कंप्लीट झालेली आहे. आणि बघा जे कोणी ताई आपल्या चॅनलवरती नवीन असेल आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब लवकर करून घ्या, म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला पुढे बघायला मिळतील. ठीक आहे, तर आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. बघा अशा प्रकारे आपली इथे झिगझॅग चेन स्टिच कंप्लीट झालेली आहे. आणि आता आपण इथे गाठ देऊन घेऊया. तर मी तुम्हाला गाठ दाखवते, कारण बऱ्याच ताईंना आहे ना गाठ देता येत नाही. ठीक आहे, मी सेपरेट याचा व्हिडिओ टाकलेला आहे गाठीचा, परंतु तरीही आता जे नवीन ताई ॲड झालेल्या आहेत ना आपल्या चॅनलला
त्याच्यामुळे काय होतंय, त्यांना ते जमत नाही. तर बघा, हे बघा, मी तुम्हाला आता इथे गाठ द्यायला शिकवते. हे बघा, अशा प्रकारे आपण हे जे गोल राऊंड आहे, हे आपल्या जरीचं हे बघा, अशा प्रकारे हे आपण चेन बनवण्यासाठी हे काढून घेतो. ठीक आहे, हे काढलं की मी आता इथे तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवते आणि जास्त जवळून दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर हे बघा, अशा प्रकारे हे काढलं आणि हे बघा, आता दुसरा आपल्याला काढून घ्यायचा आहे धागा. हे बघा, हे बघा, अशा प्रकारे आपण हा दुसरा धागा काढून घेतला. ठीक आहे, काढून घेतला आपण हा दुसरा धागा. हे बघा, आणि याचा जो पीळ आहे ना, तो अगोदर काढून घेतलाय मी. ठीक आहे, पीळ काढून घेतला. त्यानंतर काय केलंय, पहिला जो धागा काढलेला होता आपण, त्याच्यामध्ये अशा प्रकारे सुई गुंतवली. बघा, हे बघा, सुईचा टोक बघा मी त्याच्यात गुंतवून घेतलेला आहे आणि खालचा धागा ओढून घेत आहे. ठीक आहे, हे बघा, अशा प्रकारे. म्हणजे काय होतं, इथे गाठ बसती. आता काय झालं, इथला जो हा टोक आहे ना, हा वरती राहिला तर कधी कधी होतं, काहीही प्रॉब्लेम नाही. हे बघा, गाठ बसलेली आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि हा जो टोक आहे, आपल्याला जर असं वाटलं की आता हे खूप खराब दिसतंय, तर खालच्या बाजूने सुई घालायची आणि हे खाली खेचून घ्यायचं. ठीक आहे, तर अशा प्रकारे. तर बघा, आज मी तुम्हाला इथे जरदोशी लावायला शिकवलेली आहे आणि झिगझॅग चेन्सची शिकवलेली आहे. ठीक आहे, तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि परत भेटूया आपण अशाच एका छानशी व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.